जसे तुम्ही भाग 1 मध्ये ऐकले असेल, वैभवी आई होणार होती आणि तिचा नवरा अविराज याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तिची चुलत बहीण रिया खूप लोभी होती आणि ती तिच्यासोबत राहत होती. वैभवीने तिच्या चुलत बहिणीवर हात उचलला, ज्याचा सूड घेण्यासाठी रियाने तिच्या पोटात लाथ मारली, ज्यामुळे तिला खूप रक्तस्राव होऊ लागला. वैभवीच्या नोकराने डॉक्टर मालतीला फोन केला. ती आली आणि वैभवीला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली, कारण तिचा रक्तस्राव खूप झाला होता. डॉक्टर मालती तिची मैत्रीण होती. तिला रियाबद्दलचे सत्य कळले होते. डॉक्टरने वैभवीला रियापासून दूर राहण्यास सांगितले. अविराजचा 12वा दिवस होता, म्हणूनच अजित आणि राहुल दोघेही आले होते. रिया युक्त्या खेळण्यापासून परावृत्त होत नव्हती. ती वैभवीला पटवून देण्याचा प्रयत्न करत होती की तिची मैत्रीण डॉक्टर मालती चुकीची आहे. चला उर्वरित कथा ऐकूया. अविराजच्या मृत्यूनंतर आज पहिल्यांदाच अजित वैभवीकडे गेला. जवळची खुर्ची रिकामी होती, म्हणूनच तो त्या खुर्चीवर बसला. वैभवीने तिचा मेहुणा अजितला पाहताच त्याला धरले आणि मोठ्याने रडू लागली. अजितने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिला धीर देऊ लागला. वैभवी म्हणाली, भाऊजी, आता मी पूर्णपणे एकटी आहे. मी काय करावे हे मला समजत नाही. एवढा मोठा व्यवसाय, एवढी मालमत्ता मी कशी सांभाळू शकेन? तुमच्याशिवाय या जगात माझे दुसरे कोणीही नाही. रिया दिदी मला खूप आधार देते. जर ती नसती तर आज माझी अवस्था आणखीच वाईट झाली असती. जवळ बसलेल्या डॉक्टर मालती यांना वैभवी रियाची स्तुती करत असल्याचे सहन झाले नाही. तिला वैभवीला काहीतरी बोलायचे होते आणि ती उठण्याच्या तयारीत होती. तेवढ्यात अजितने असे काही बोलले. डॉक्टर मालती पुन्हा खुर्चीवर बसल्या. तो वैभवीला म्हणाला, बघ वैभवी, तू माझ्यापेक्षा आणि रियापेक्षा खूप लहान आहेस. मी तुला माझी मुलगी मानतो आणि तुझ्या प्रत्येक दुःखात मी तुझ्यासोबत आहे. आज तुला या अवस्थेत पाहून मला इतके वाईट वाटत आहे की मी ते व्यक्त करू शकत नाही. मला माहीत आहे की रिया तुझी बहीण आहे, पण तू तिच्यावर विश्वास ठेवणे थांबवावे असे म्हणणे मला अजिबात बरे वाटत नाही. हो, ती माझी पत्नी आहे, पण माझी तुला एक छोटीशी विनंती आहे की तू राहुल आणि रियावर कधीही विश्वास ठेवू नकोस. राहुल भोळा आहे, पण रिया तुझ्या आईसारखी आहे. तरीही कधीकधी तिची अक्कल गवत चरायला जाते. आणि अजित तिथून उठला आणि पाहुण्यांकडे गेला. जवळजवळ बहुतेक लोक निघून गेले होते. डॉक्टर मालती वैभवीला म्हणाली, आता मी जात आहे. तू तुझ्या मेहुण्याने सांगितलेले ऐकले आहेस. आता तू तुझ्या बहिणीची म्हणजे रियाची स्तुती करणे थांबवावे आणि तुला तिच्यापासून सावध राहावे लागेल. ती डॉक्टर मालतीच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. वैभवी अजितला म्हणाली, भाऊजी, तुम्ही मला मदत कराल का? अजित म्हणाला, तू काय म्हणत आहेस? मी तुझ्यासाठी बाहेरचा आहेस का? तू माझ्या मुलीसारखी आहे. मला सांग, काय प्रकरण आहे? मी तुझ्या आनंदासाठी सर्व काही करेन. या जगात आपले कोणीच नाही असे कधीही समजू नको. ज्याच्याकडे कोणी नाही त्याच्याकडे देवही आहे. आणि जरी तू माझ्यासाठी काही असली तरी मी तुला माझी मुलगी मानतो. तुला कदाचित आठवतही नसेल की जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा तू फक्त 6 वर्षांची होतीस. तुला हवी असलेली प्रत्येक प्रकारे मी मदत करेन. तेवढ्यात रियाही तिथे आली आणि म्हणाली, वैभवी, काय झालं? तुला तुझ्या मेहुण्याला काही सांगायचं आहे का? तुला काय म्हणायचे आहे ते सांग. तिचे डोळे पाणावले. ती म्हणाली, अविराज मला कोणत्या अवस्थेत सोडून गेला आहे हे तुम्हाला माहीत आहे. मला व्यवसायाबद्दल काहीही माहीत नाही आणि मला इतर काहीही माहीत नाही. आणि अशा परिस्थितीत मी सध्या व्यवसाय करू शकत नाही. मी तुम्हाला फक्त एवढीच विनंती करेन की तुम्ही कायमचे चंदीगड सोडून या आणि हा व्यवसाय पहा. रिया म्हणाली, यात रडण्यासारखे काय आहे? असो, तो पुढच्या महिन्यात निवृत्त होणार आहे आणि घरी बसण्याचे त्याचे वय नाही.
आपण सर्व काही काळजी घेऊ. वैभवी, अजिबात काळजी करू नकोस. राहुलही इथेच शिकत आहे आणि राहिलं माझ्या बाबतीत तर मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. जर मी तुला या अवस्थेत सोडले तर माझे मन मला नेहमीच त्रास देईल. जोपर्यंत तू आई होत नाही तोपर्यंत मी कुठेही जाऊ शकत नाही. अजित काही बोलू शकण्यापूर्वी रियाने सर्व काही सांगितले. त्यानंतर वैभवी आपल्या मेहुण्याला म्हणाली, भाऊजी, दीदी म्हणत होती की राहुलला काही गंभीर आजार आहे. त्याचा उपचार एम्समध्ये करायचा आहे. म्हणून आधी तुम्ही राहुलची तपासणी करून घ्या, नंतर व्यवसायाचा विचार करा. तू काय म्हणालीस? वैभवी, राहुलला गंभीर आजार आहे? राहुलला काय झाले आहे हे मला माहीत नाही. माझ्याकडे याबद्दल कोणतीही माहिती नाही. तो बरा आहे, पण हो, त्याने स्वतःची प्रकृती बिघडवली आहे. जर तो रात्रंदिवस व्यसन आणि दारू पित राहिला तर त्याची प्रकृती आज नाही तर उद्या नक्कीच बिघडेल. सध्या राहुलला असा कोणताही आजार नाही. वैभवी म्हणाली की दीदी काल मला काहीतरी सांगत होती. रियाचा चेहरा फिकट पडला. मनातल्या मनात ती अजितला शिव्या देत होती. तो एक अतिशय मूर्ख माणूस आहे जो स्वतःला राजा हरिश्चंद्र समजतो. जणू काही मी तिच्या संपत्तीचा उपभोग घेईन. रियाने लगेच नाटक करायला सुरुवात केली आणि रडत रडत म्हणाली, मी तुला राहुलबद्दल सांगू शकले नाही कारण तुला काळजी वाटली असती. राहुलच्या डोक्यात प्रॉब्लेम झाला आहे. मी ही गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवली होती. कृपया मला माफ करा. मग राहुलही तिथे आला. अरे आई, कोणत्या डॉक्टरने तुला सांगितले की मी ठीक नाही? अरे मावशी, ही आई मनातल्या मनात गोष्टी बनवत राहते. जेव्हा माझ्याकडे मेंदूच नाही तेव्हा मला उकडी कशी येऊ शकते? हे खूप विचित्र आहे ना मावशी. आजपर्यंत मी कधीही डॉक्टरकडे गेलेलो नाही, तपासणीही केली नाही. मग आईला हे कोणी सांगितले? प्रथम अजित त्याबद्दल बोलले. त्यानंतर लगेचच राहुलने जे सांगितले ते ऐकून वैभवी आश्चर्यचकित झाली. रिया दीदीला काय झाले आहे? तिला काय समस्या आहे? कोणी स्वतःच्या मुलासाठी अशा आजाराचे नाव का ठेवेल? डॉक्टर मालती यांचे म्हणणे निश्चितच बरोबर आहे. मला तिच्यापासून सावध राहावे लागेल. रिया राहुलला म्हणाली, तू निरुपयोगी माणूस. तुझे काका गेल्यापासून ते मला दररोज स्वप्नात सांगतात की दीदी, तुझा मुलगा खूप आजारी आहे. तू त्याचा उपचार करून घे. त्याच्या मेंदूत ट्यूमर आहे. रिया, आता पुरे झाले. तू मर्यादा ओलांडली आहेस. तू कोणत्या मूर्खपणाबद्दल बोलत आहेस? मला वाटतं राहुल ठीक आहे, पण तुझ्या मेंदूला काहीतरी झालं आहे. एवढं बोलून अजित तिथून निघून गेला. वैभवी स्वतःशीच म्हणाली, दीदीला खरोखर काहीतरी झालं असेल म्हणूनच ती असं बोलत आहे. तिने तिची मैत्रीण डॉक्टर मालती यांना फोनवर सांगितले की आज रात्री मला झोप येत नाही. तुमच्या तारखेनुसार आज वेळ संपली आहे. मी तुमच्याकडे येऊ की सध्या घरीच राहू? डॉक्टर मालती म्हणाल्या, ठीक आहे वैभवी, मला ही सामान्य प्रसूती हवी आहे. ती चांगली आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. मी आज कधीतरी तुझ्याकडे येईन. जर मला काही वाटले तर मी तुला माझ्यासोबत घेऊन जाईन, नाहीतर आपण 1-2 दिवस घेऊ. यावर वैभवी म्हणाली, ठीक आहे, मी वाट पाहते. खूप विचार केल्यानंतर अजितने वैभवीला सांगितले की ठीक आहे, मी काही दिवस तुझे काम पाहीन आणि तू बरी होईपर्यंत मी कुठेही जाणार नाही. हे ऐकून वैभवीने सुटकेचा निश्वास सोडला आणि सर्व काही त्याच्या हाती दिले. घरात असलेले सर्व पैसे, महत्त्वाची कागदपत्रे आणि तिच्या मॅनेजरला फोन करून सांगितले की आजपासून माझा मेहुणा सर्व काम पाहील. शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. मी तुम्हाला कसे सांगू की तुम्ही माझी एवढी मोठी समस्या सोडवली आहे? अजितने वैभवीच्या डोक्यावर हात ठेवला आणि हसत हसत म्हणाला, मी माझ्या मुलीकडून धन्यवाद स्वीकारत नाही. आणि ऐका, ही तिजोरीची चावी घ्या. तुम्ही ती ठेवावी, कारण काल माझी तारीख पूर्ण झाल्यामुळे मला हॉस्पिटलला ॲडमिट व्हावे लागेल.
माझी डॉक्टर मैत्रीण मालतीही आज येत आहे. तपासणीनंतर ती मला सोबत घेऊन जायची की घरी ठेवायची हे ती ठरवेल. भाऊजी, तुम्ही 1 मिनिट थांबा. वैभवीने तिचे कपाट उघडले आणि कपाटात ठेवलेले सर्व पैसे काढले आणि अजितला दिले. ती म्हणाली, समजा भाऊजी, मी आज निघून गेले तर त्यांची काळजी कोण घेईल? रिया दीदी असली तरी तुम्ही सर्व पैसे तिजोरीत ठेवले तर बरे होईल. अजितने मनात विचार केला की तू ज्या रियाबद्दल बोलत आहेस ती या पैशांची वाट पाहत आहे. कोणाला माहीत आहे की तिने यातून किती पैसे खर्च केले आहेत. एक प्रकारे तू मला हे पैसे तिजोरीत ठेवण्यास सांगितले हे चांगले झाले. काय झाले भाऊजी? तुम्ही काहीतरी विचार करत आहात का? अजित अचानक सावध झाला. नाही नाही, मी काहीही विचार करत नाहीये. तू या मुलाला सुखरूप जन्म दे आणि त्याला तुझ्या घरी घेऊन ये. अजितने वैभवीच्या खोलीत असलेल्या तिजोरीत सर्व पैसे ठेवले. तो तिजोरी बंद करत असताना रिया तिथे आली. अरे अजित, तू वैभवीच्या तिजोरीपर्यंत पोहोचला आहेस. तू बघ, सर्व गोष्टींचा हिशोब व्यवस्थित ठेव. तू खूप विसराळू आहेस. तू म्हणालास तर मी चाव्या माझ्याकडे ठेवू शकते. तुला जेव्हा जेव्हा माझी गरज असेल तेव्हा मला कळव. वैभवी म्हणाली, हो भाऊजी. अविराजही तिजोरीची चावी घरीच ठेवायचा. जर दीदी असं म्हणत असेल तर तुम्ही तिला चाव्या देऊ शकता. अजितने मनात विचार केला. आता मी तुला कसे सांगू की तुझी बहीण इथे फक्त तुला फसवण्यासाठी आली आहे? अरे नाही रिया, मी मानसिकदृष्ट्या इतका कमकुवत नाही की मी गोष्टी विसरून जातो. काळजी करू नकोस. चाव्या मी माझ्याकडेच ठेवतो. रियाला माहीत होते की ती अजितच्या हातातून एक पैसाही घेऊ शकत नाही. ती मनातल्या मनात अजितला शिव्या देत होती. तेवढ्यात वैभवीची डॉक्टर मैत्रीण आली. राहुल त्याच्या कॉलेज हॉस्टेलच्या टेरेसवर त्याच्या काही मित्रांसोबत दारू पित होता. कॉलेजच्या गेटवर झडती घेतली जात आहे म्हणूनच गार्डनसमोर कोणीही काही घेऊ शकत नव्हते. राहुल आणि त्याच्या मित्रांनी एक नवीन पद्धत अवलंबली होती. दारूच्या दुकानाजवळ एक रिक्षावाला होता. त्यांनी त्याला 100 रुपये देऊन अडकवले. कॉलेजच्या मार्गे एक निर्जन परिसर होता आणि रिक्षावाला तिथे दारू घेऊन यायचा. राहुल आणि त्याचे मित्र वसतिगृहाच्या छताला दोरीने बादली लटकवत असत आणि तो त्या बादलीत दारू ठेवत असे. आज राहुलने मर्यादेपेक्षा जास्त दारू प्यायली होती. आज त्याच्या मित्राचाही वाढदिवस होता. त्यामुळे वाढदिवसाची पार्टी राहुलच्या बाजूने होती. असो, राहुल वैभवीच्या घरून आल्यापासून त्याला पैशांची कमतरता नव्हती. रियाने त्याच्या बॅगेत सुमारे 1 लाख रुपये ठेवले होते. तिने राहुलला यातील 10,000 रुपये बाजूला ठेवण्यास सांगितले आणि बाकीचे बॅगेतच ठेवण्यास सांगितले. चंदीगडला परत जाताना आपण ते घेऊ. राहुल सतत ते पैसे खर्च करत होता. रात्रीचे 1 वाजले आणि सर्व मित्र टेरेसवरून खाली येत होते. राहुलचा पाय घसरला आणि तो पायऱ्यांवरून खाली लोळू लागला. राहुलच्या डोक्यातून रक्त वाहत होते. जेव्हा त्याच्या मित्रांनी त्याला हलवले तेव्हा राहुल बेशुद्ध पडला होता. त्याचे सर्व मित्र घाबरले आणि आपापल्या खोलीत गेले. राहुल रात्रभर तिथेच पडून होता. सकाळी जेव्हा सफाई कामगार आला तेव्हा त्याने वॉर्डनला सांगितले की एका मुलाची हत्या झाली आहे आणि मृतदेह पायऱ्यांवर पडला आहे. काही वेळातच संपूर्ण कॉलेजमध्ये गोंधळ उडाला. घाईघाईने रुग्णवाहिका बोलावण्यात आली. राहुलच्या डोक्यातून खूप रक्तस्राव झाला होता. राहुलला त्याच रुग्णालयात नेण्यात आले जिथे वैभवीवर उपचार सुरू होते. काल रात्रीच तिच्या मैत्रिणीने तिला तिच्या हॉस्पिटलमध्ये आणले होते. डॉक्टरांनी तिला सांगितले की तुझी नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता आहे. आता दोघेही बोलत असताना रुग्णवाहिकेचा आवाज आला. डॉक्टर विक्रम यांनी राहुलला थेट आपत्कालीन कक्षात पाठवले. डॉक्टरांनी कॉलेज वॉर्डनला पोलीस रिपोर्ट करायला सांगितले. वॉर्डन म्हणाला की तुम्ही त्याचा उपचार सुरू करा, मी पोलिसांना कळवीन. डॉक्टर विक्रम यांनी राहुलवर उपचार सुरू केले. डॉक्टरांनी काही तपासण्या केल्या. जेव्हा अहवाल आले तेव्हा असे आढळून आले
की राहुल ड्रग्ज आणि दारूचे व्यसनग्रस्त होता. वॉर्डनने पोलिसांनाही बोलावले. पोलीस राहुल शुद्धीवर येण्याची वाट पाहत होते. 2 तासांनंतर जेव्हा राहुल शुद्धीवर आला तेव्हा तो त्याच्या मित्रांची नावे घेत होता. वॉर्डनने ताबडतोब हॉस्टेलला फोन केला आणि राहुलच्या रूम पार्टनरला फोन केला. राहुलच्या दोन्ही मित्रांची प्रकृती वाईट होती आणि त्यांना काळजी होती की तेही या प्रकरणात अडकतील. जेव्हा त्याचे मित्र कॉलेज व्हॅनमधून रुग्णालयात पोहोचले तेव्हा पोलिसांनी त्यांना बाहेर थांबवले. पोलीस चौकशी करण्यापूर्वीच दोघेही म्हणाले, साहेब, आम्ही कधीच दारू पित नाही, पण काल माझा वाढदिवस होता म्हणून राहुलने दारू मागवली होती. सर, राहुल आम्हा दोघांनाही हॉस्टेलच्या छतावर घेऊन गेला. राहुलने गरजेपेक्षा जास्त दारू प्यायली होती. आम्ही पायऱ्या उतरत असताना त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. आम्हाला भीती वाटत होती साहेब, म्हणूनच आम्ही राहुलला तिथेच सोडून आमच्या खोलीत गेलो. वॉर्डनने राहुलच्या वडिलांना फोन केला आणि त्यांना ताबडतोब येण्यास सांगितले, कारण त्यांच्या मुलाची तब्येत खूपच गंभीर होती. वॉर्डनने असेही सांगितले की तो दारू पिलेला होता. अजित त्यावेळी अविराजच्या ऑफिसमध्ये होता. त्याने रियाला कळवले की मी घरी येत आहे. राहुलची तब्येत बिघडली आहे. कॉलेजचे लोक त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत. तू येत आहेस का की मी एकटाच राहुलच्या कॉलेजला जाऊ? अजित वाटेतच होता. तो थोड्या वेळात घरी पोहोचला. रियाने त्याला आतही जाऊ दिले नाही आणि गाडी थांबताच ती त्यात बसली. माझ्या मुलाला काय झाले आहे? यावेळी रिया खूप काळजीत होती. तू काही का बोलत नाहीस? अरे ड्रायव्हर, कुठे चालला आहेस? तुला राहुलचं कॉलेज माहीत नाही का? मला माहीत नाही. तू राहुल आणि मला किती वेळा घ्यायला आणि सोडायला गेला आहेस? अजित म्हणाला, तो ठीक आहे. राहुल कॉलेजमध्ये नाही तर हॉस्पिटलमध्ये आहे. कॉलेजच्या लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पण त्याला काय झाले हे पण सांगा. अजित म्हणाला, तू 3 दिवसांपूर्वी वैभवीला खोटे सांगितले होतेस की राहुलला काही आजार आहे. त्याला रुग्णालयात न्यावे लागेल. बघ, तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला आहे. तू मर्यादा ओलांडल्या आहेत. अजित, ही वेळ आहे का टोमणे मारण्याची? तुम्ही वडील आहात की कसाई? हे बोलून रिया रडू लागली. रडणे थांबव. राहुल आणि त्याच्या मित्रांनी कॉलेजमध्ये दारू प्यायली होती आणि राहुल हॉस्टेलच्या पायऱ्यांवरून खाली पडला. तो गंभीर जखमी झाला आणि वॉर्डनने त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. त्याने हॉस्पिटलसमोर गाडी पार्क केली. रिया म्हणाली, तुम्ही मला कुठे आणले आहे? वैभवी इथे दाखल आहे का? अजितने आश्चर्याने विचारले. वॉर्डनने त्याला सांगितले होते की हे हॉस्पिटल आहे. रिया गाडीचा दरवाजा उघडून रडतच हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तिला डॉक्टर मालती समोर उभी असलेली दिसली. डॉक्टर रियाला म्हणाले, वैभवी आता ठीक आहे. तू इतकी का रडत आहेस? रिया म्हणाली, पण माझा मुलगा राहुल इथे दाखल आहे. मग डॉक्टर विक्रमही तिथे आले आणि म्हणाले, राहुलच्या कुटुंबातील कोण आहे? मी राहुलची आई आहे. डॉक्टर, माझ्या मुलाला काय झाले आहे ते सांगा. आपण नंतर बोलू. प्रथम या फॉर्मवर तुमची सही करा. तोपर्यंत अजितही आत आला होता. डॉक्टरांच्या सूचनेनुसार त्याने फॉर्मवर सही केली. डॉक्टर मालती आत गेली. वैभवी चालत बाहेर आली आणि तिने अजित आणि रियाला पाहिले. भाऊजी तुम्ही? अरे रिया दीदी, तू पण आलीस? अरे मी ठीक आहे. तुला येण्याची काय गरज होती? रिया धावत आली आणि तिला मिठी मारली आणि रडत म्हणाली, राहुल इथे दाखल आहे. वैभवी म्हणाली, दीदी काय बोलतय? मग डॉक्टर आले. हो वैभवी, ती खरं बोलत आहे. त्यांचा मुलगा राहुल नुकताच इथे दाखल झाला आहे. ती म्हणाली, पण त्याला काय झाले आहे? डॉक्टरांनी रियाकडे पाहिले आणि म्हणाले, वैभवीला सांग, तुझ्या मुलाला काय झाले आहे? रियाने डोळे खाली केले. मी तुम्हाला सांगते की त्यांच्या मुलाला काय झाले आहे.
डॉक्टर मालती म्हणाली, तो त्याच्या कॉलेजच्या पायऱ्यांवरून पडला होता. तो दारू पिऊन पायऱ्यांवरून पडला होता. डॉक्टर विक्रम त्याला ICUमध्ये घेऊन गेले आहेत. वैभवी डॉक्टरांना म्हणाली, काहीही झालं तरी मालती, तू डॉक्टर विक्रमला सांग की राहुलचा जीव कोणत्याही प्रकारे वाचवावा. रिया रडू लागली. राहुलवर उपचार सुरू होते. 4 डॉक्टरांची टीम काम करत होती. राहुलची प्रकृती गंभीर होती. तरीही डॉक्टर त्यांचे काम करत होते. दीदी, तू मला सांगितलं होतंस की राहुलला आणखी काही समस्या आहे. तू म्हणाली होतीस की त्याची एम्समध्ये तपासणी करायची आहे. रिया काहीच बोलली नाही. पण अजित म्हणाला, तो हॉस्पिटलमध्ये आला आणि तिची इच्छा पूर्ण झाली. त्याला कोणताही आजार नव्हता. त्याला फक्त ड्रगच्या व्यसनाचा आजार होता. तोही रियामुळे. रिया त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करत राहिली. त्याला पैसे देत राहिली. आजपर्यंत रियाने त्याला विचारलेही नाही की तो इतके पैसे कुठे खर्च करतो. तो दारू पित राहिला आणि रिया त्याला पैसे देत राहिली. मी तेव्हा रियाला सांगितले होते की राहुलला चंदीगडमध्येच शिक्षण देऊया. किमान तो दररोज आपले सोबत असेल. पण दोघांच्याही हट्टीपणामुळे मला त्याला दिल्लीत प्रवेश घ्यावा लागला. तो IITमध्ये शिक्षण घेण्यावरही ठाम होता. त्याने खूप मेहनतही केली. रिया यावेळी काहीच बोलली नाही. ती अजितचे शांतपणे ऐकत राहिली. वैभवी म्हणाली, दीदी, काळजी करू नकोस. राहुल पूर्णपणे बरा होईल. एकीकडे राहुल ऑपरेशन थिएटरमध्ये होता आणि दुसरीकडे वैभवीला वेदना होऊ लागल्या. तिला ताबडतोब प्रसूती कक्षात नेले. काही काळानंतर तिने एका मुलाला जन्म दिला. वैभवीने तिच्या मुलाला पाहिले तेव्हा ती आनंदाने रडली. डॉक्टर म्हणाले, बघ, मी तुला सांगितले होते की तुझ्या गर्भाशयात दुसरा अविराज आहे. बघ, तो अगदी अविराजसारखा आहे. तिने त्याला मनापासून मिठी मारली. तिने डॉक्टरांना विचारले, राहुल कसा आहे? आणि रिया दीदी आणि भाऊजी कुठे आहेत? डॉक्टर म्हणाले, दोघेही बाहेर बसले आहेत. मी त्यांना अजूनही सांगितले नाही की तू मुलाला जन्म दिला आहे. पण मालती, तू त्यांना राहुलची तब्येत कशी आहे हे सांगितले नाही. बघ वैभवी, मी तुला खरं सांगते तर राहुलची प्रकृती ठीक नाही. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मला वाटत नाही की तो जगू शकेल. हो, जर तो आधी इथे आला असता तर काहीतरी करता आले असते. पण पडल्यानंतर 5 तासांनी त्याला इथे आणण्यात आले. मला त्या क्षणी समजले की ते एक जिवंत प्रेत आहे. पण डॉक्टर विक्रमने खूप प्रयत्न केले. त्यांनी त्यांच्या इतर डॉक्टर मित्रांनाही फोन केला. पण काहीही उपयोग झाला नाही. त्याला व्हेंटिलेटरवरून काढताच वैभवी म्हणाली, नाही डॉक्टर, असं बोलू नका. तुम्ही असं करा, रिया दीदीला माझ्याकडे पाठवा. तिला राहुलबद्दल काहीही सांगू नका. डॉक्टरांनी वैभवीला खोलीत हलवले. यावेळी रिया आणि अजित देखील तिच्या खोलीत होते. रिया आतल्या आत काळजीत पडली. राहुलच्या वेदना तिच्या हृदयाला भिडत होत्या. वैभवीने मुलाला जन्म दिला की मुलीला, तिला काही फरक पडत नव्हता. तिने रियाला हाक मारली, दीदी इकडे ये. बघ, हा छोटा राहुल आला आहे. राहुलचे नाव ऐकताच रिया रडू लागली आणि वैभवीकडे धावत गेली. तिच्या बाळाला आपल्या मांडीवर घेतले आणि म्हणाली, हो, तो खूप देखणा आहे, अगदी अविराजजींसारखा. तेवढ्यात मैत्रीण डॉक्टर मालती तिथे आली. अरे वैभवी, तू का बसली आहेस? झोप, आराम कर. बाळालाही आराम करू दे. रियाने बाळ तिच्या मांडीवर दिले आणि डॉक्टरांना सांगू लागली, डॉक्टर, माझा मुलगा राहुल कसा आहे? वैभवीने डॉक्टरांना इशारा करून सांगितले की तो आता पूर्वीपेक्षा बरा आहे. पण डॉक्टरांनी तसे काहीही सांगितले नाही. तिने रियाला सांगितले की त्याची प्रकृती अजूनही गंभीर आहे. त्याला इथे आणण्यासाठी 5 तासांहून अधिक वेळ लागला. त्याचे सर्व रक्त तिथेच बाहेर काढले गेले होते. पण काळजी करू नको, डॉक्टर विक्रम तुम्हाला राहुलबद्दल चांगली माहिती देऊ शकेल. रियाने हात जोडून पाय धरले आणि रडू लागली.
माझ्या मुलाला वाचवा, माझ्या राहुलला वाचवा. मला माहीत आहे की मी खूप वाईट आहे. मी वैभवीला खोटे सांगितले होते की माझा राहुल आजारी आहे. तो आजारी नव्हता. अविराज गेल्यानंतर तो वैभवीच्या खोलीत कानात इयरफोन घालून गाणी ऐकत होता. तिने त्याला पाहिले. तिला वाईट वाटू नये म्हणून मी तिला सांगितले की राहुल आजारी आहे. म्हणूनच तो संगीत ऐकून स्वतःला आनंदी ठेवतो. तेव्हा वैभवी रियाला म्हणाली, इकडे ये दीदी, काही हरकत नाही. तू एक आई आहेस. तुला तुझ्या मुलाबद्दलच्या वाईट गोष्टी लपवण्याचा पूर्ण अधिकार आहे. काळजी करू नकोस. राहुल एकदम बरा होईल. रिया वैभवीकडे आली आणि तिचे दोन्ही हात धरून म्हणाली, कृपया मला माफ कर. मी तुमचेही काही चांगले केले नाही. डॉक्टरांनी वैभवीकडे पाहिले आणि ती डॉक्टरकडे पाहत होती. जणू डॉक्टर तिच्या डोळ्यांनी तिला सांगत होते, बघ वैभवी, ती अंगठी तिचीच होती. तिने तुझ्या पोटात लाथ मारली. रिया म्हणाली, हो वैभवी, मी तुला सांगत आहे की मी तुझ्या गुन्ह्यासाठी दोषी आहे. वैभवी आणि रिया दोघीही रडत राहिल्या. डॉक्टर तेथून निघून गेले. अजित म्हणाला, आता रडून काय उपयोग आहे? तू जे केलेस त्याची शिक्षा तुला मिळत आहे. तू वैभवी आणि तिच्या मुलाबद्दल वाईट विचार केलास. आता तुझ्या आणि तुझ्या मुलाबद्दल आणखीच वाईट घडत आहे. आई होऊनही तू आईचे दुःख समजू शकली नाही. आणि ती आई झाली नसली तरी तिला तुझे दुःख समजले. भाऊजी, कृपया रिया दीदीला आता काहीही बोलू नका. तिला सध्या खूप वेदना होत आहेत. फक्त देवाकडे प्रार्थना करा की राहुल लवकर बरा होईल. आता बघा, रिया दीदी 2 मुलांची आई आहे. मोठा राहुल दीदीच्या मांडीवर आणि धाकटा राहुल माझ्या मांडीवर. रिया आणखी जोरात रडू लागली. मला माफ कर. माझे डोळे तुझ्या पैशांवरही होते. मी विचार केला होता की राहुलला तुमच्या घरी सोडेन आणि त्याच्या काकांचा व्यवसाय तो सांभाळेल. वैभवी म्हणाली, तू शांत हो दीदी. आता फक्त राहुल आणि अजितजी व्यवसाय पुढे नेतील. तू आणि मी मिळून या छोट्या राहुलची काळजी घेऊ. रिया म्हणाली, वैभवी, तुझे विचार खूप चांगले आहेत आणि माझे विचार खूप वाईट होते. मला स्वतःचाच तिरस्कार वाटू लागला आहे. मी स्वतःबद्दल आणि राहुलबद्दल किती स्वार्थी होते. डॉक्टर विक्रमने अजितला बाहेर बोलावले तेव्हा रियाही त्याच्या मागे धावली. तुमचा मुलगा आता या जगात नाही हे सांगून मला बरं वाटत नाही. आपण सर्वांनी मिळून खूप प्रयत्न केले पण राहुलला वाचवू शकलो नाही. नाही डॉक्टर, असे म्हणू नका. असं होऊ शकत नाही. माझा राहुल मरू शकत नाही. त्याने मला सांगितलं होतं की तो इंजिनियर झाल्यावर चंदीगडला परत येईल. रियाने अजितला धरलं आणि म्हणाली, माझ्या राहुलला आतून घेऊन ये. जा, तू इथे का उभा आहेस? तो मेला नाही. तो मरू शकत नाही. तू त्याला बाहेर घेऊन ये. रियाच्या ओरडण्याने संपूर्ण रुग्णालय हादरले. जेव्हा वैभवीने रियाच्या किंकाळ्या स्वतःच्या कानांनी ऐकल्या तेव्हा ती तिच्या मुलाला सोडून बाहेर आली. रिया रडत होती. ते लोक राहुलचा मृतदेह स्ट्रेचरवर बाहेर आणत होते. जेव्हा रियाने तिच्या लहान मुलाचा मृतदेह समोर पडलेला पाहिला तेव्हा ती श्वास रोखून खाली पडली. रिया पुन्हा पुन्हा बेशुद्ध होत होती. ती जमिनीवरून उठली आणि पुन्हा एकदा स्ट्रेचरवर असलेल्या राहुलच्या शरीराला तिने मिठी मारली. उठ राहुल, उठ. आज तुला जितकी झोप येत आहे तितकी कधीच झोप येत नाही. रियाने राहुलला अनेक वेळा हलवले आणि त्याच्या गालावर थाप मारायला सुरुवात केली. हे सर्व पाहून वैभवी दूर उभी राहून रडत होती. आज तिला तो दिवस आठवला जेव्हा अविराजचा मृतदेह तिच्या समोर पडला होता. ती थोडी पुढे सरकली आणि तिने रियाला धरली. रिया म्हणाली, हा उठत नाही. राहुल, बघ, तुझी मावशी तुला उठवत आहे. वैभवी अजितला म्हणाली, राहुलचा मृतदेह घरी घेऊन जा. अजित रडत रडत म्हणाला, नाही, घरी घेऊन जाऊन आपण काय करणार? मी इथूनच त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी करेन. हे सांगताना त्याचे हृदय तुटले
वैभवीने डॉक्टर मालती यांना सांगितले की राहुलचे अंतिम संस्कार फक्त तुमच्या मदतीनेच होऊ शकतात. डॉक्टर विक्रम यांनी मृतदेह व्हॅनमध्ये ठेवला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. अजितही त्याच व्हॅनमध्ये बसला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रियाला ताब्यात घेतले. वैभवी रियाच्या डोक्याला हात लावत म्हणाली, "उठ दीदी, उठ आणि माझ्यासोबत माझ्या खोलीत चल." रिया रडतच तिच्यासोबत चालत गेली. वैभवीने 5 तासांपूर्वी जन्मलेल्या तिच्या बाळाला आपल्या मांडीवर घेतले आणि ते रियाला देताना म्हणाली, "दीदी, याला तुझ्या मांडीवर धर. आता कधीही राहुल मेला असे म्हणू नकोस. अरे, राहुलचा जन्म नुकताच झाला आहे. आता तू फक्त त्याला वाढवून त्याची काळजी घे. आजपासून तू त्याची आई आहेस आणि मी त्याच्या आईसारखी आहे." तिथे उभ्या असलेल्या सर्वांचे डोळे पाणावले. रियाने तिच्या मांडीवर असलेल्या बाळांचे खूप चुंबन घेतले आणि त्याला मनापासून मिठी मारली. आपल्या लहान मुलाला गमावणे हे आईसाठी खूप वेदनादायक असते. राहुलला विसरणे रियासाठी सोपे नव्हते. वेळ हळूहळू जात होता. रिया राहुलच्या सर्व जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे सांभाळत होती. राहुल एक नाही तर 2 आईंमध्ये वाढत होता आणि तो त्याच्या मोठ्या आईचा आवडता होता. राहुल वैभवीला आई आणि रियाला मोठी आई म्हणायचा. रियामध्ये भरलेली सगळी धूर्तता राहुलच्या जाण्याने सर्व संपली होती. आता ती खूप चांगली स्त्री झाली होती. ती पूर्वी लोभाने आंधळी होऊन जी कर्तव्य करत होती, ती आता लोभाशिवाय ती पार पाडत होती. अजितने व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे सांभाळला होता. हळूहळू राहुल आज 12 वर्षांचा झाला. तो त्याच्या वडिलांप्रमाणेच खूप शांत स्वभावाचा होता. एके दिवशी अजित वैभवीला म्हणाला की रिया राहुलची काळजी घेईल. आता तू मला माझ्या व्यवसायात मदत कर, कारण मी एकटा व्यवसाय सांभाळून खूप थकलो आहे. मग ती म्हणाली की प्लीज मला माफ करा भाऊजी, मी कामाचा संपूर्ण भार तुमच्या खांद्यावर टाकला आहे. मग रिया म्हणाली, हो, तुझा मेहुणा बरोबर आहे. आता तू तुझ्या मेहुण्यासोबत ऑफिसला जायला सुरुवात केली पाहिजे. शेवटी तो किती काळ एकटाच संपूर्ण व्यवसाय सांभाळेल. तू राहुलची अजिबात काळजी करू नकोस. मी त्याला खूप चांगले संस्कार देईन आणि त्याची खूप चांगली काळजी घेईन. मी आधी केलेली चूक मी राहुलसोबत ती कधीच पुन्हा करणार नाही. मी राहुलला त्याच्या वडिलांसारखे बनवीन. रिया दीदीकडून हे ऐकून तिच्या चेहऱ्यावर हास्य आले आणि ती म्हणाली, ठीक आहे दीदी, मी उद्यापासून मेहुण्यांसोबत ऑफिसला जायला सुरुवात करेन. आणि मग दुसऱ्या दिवसापासून ती ऑफिसला जाऊ लागली. खूप दिवसांनी तिच्या कर्मचाऱ्यांना भेटून तिला खूप आनंद झाला आणि ऑफिसमधील कर्मचारीही वैभवीला पाहून खूप आनंदी झाले. अशा प्रकारे दोन्ही मिळून व्यवसाय सांभाळू लागले आणि रिया राहुलची काळजी घेऊ लागली. रियामध्ये आता लोभ नव्हता. तिने स्वतःला पूर्णपणे बदलले होते. पण या बदलाची तिला राहुल गमावून मोठी किंमत मोजावी लागली. असं म्हणतात की आपल्याला आपल्या कर्माचे फळ नक्कीच मिळते आणि रियाला तिच्या कर्माचे फळ मिळाले. तिला वैभवीच्या मुलाला मारायचे होते. आज त्याच रियाने तिचा राहुल कायमचा गमावला होता. पण आता ती वैभवीचा मुलगा राहुलची खूप चांगली काळजी घेत आहे. मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.